हाय गाईज, तर आज आपण बनवूया झटपट आणि पटपट अशा हेल्दी मोमोज. हेल्दी त्याचं कारण थांबा, तुम्हाला पुढे समजेल. तर सर्वप्रथम मी कोबी आणि कांदा बारीक चिरून घेतला. नंतर त्याला नीट मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. मीठ टाकून त्याला साईडला ठेवलं आणि नंतर मी मैदा घेता गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याला नीट असं मळून घेतलं. छान असं नीट चुरून वगैरे मळून घेतल्यानंतर पीठ आपण साईडला बाजूला ठेवायचं. नंतर कोबीमधलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं. नीट पाणी काढून घेतलं की त्याचं स्टफिंग छान कुरकुरीत असं होतं, म्हणजे आपल्याला टेस्ट छान लागते. नंतर पिठाच्या बारीक बारीक अशा लाट्या करून घ्यायच्या आणि त्या मोमोजच्या आकारामध्ये भरून घ्यायच्या. जसे आपण उकडीचे मोदक भरतो त्या पद्धतीनेच त्याला भरून घ्यायचं आणि सगळे मोमोज एकत्र भरून घेतल्यानंतर मग दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं. पाणी गरम करायला ठेवलं की त्याच्यानंतर मी चाळणीमध्ये तेल लावून तीच तर माणसं पोते ओळख द्या. रात्री तर सगळे मोमोज मी तयार करून झालेले आहेत. त्यानंतर मी दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. सो ते पाणीही गरम झालेलं आहे आणि मी चाळणी लावल्यानंतर तेल लावून घेतलं. व्यवस्थितपणे सगळीकडे तेल लावून घेतलं म्हणजे मोमोज खाली चिटकून राहणार नाहीत. आणि मग त्याच्यामध्ये मोमोज ठेवायला सुरुवात केली. सो व्यवस्थितपणे असे छान वेगवेगळ्या आकाराचे केलेले मोमोज मी नीट पद्धतीने ठेवून घेतले. सो ते तुम्ही बघताच की मी कशा पद्धतीने ठेवते ते. जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि खालती दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. पूर्ण व्हिडिओ विदाऊट स्किपिंग बघा, कारण मी व्हेज, फ्राईड आणि स्टीम दोन्ही मोमोज तुम्हाला दाखवते. सो हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि खालती दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज बघायला भेटतील. आणि लवकरच मी एक नवीन सिरीज चालू करते, ती तुम्हाला कळेल. तर मी नंतर त्याच्यामध्ये दुसरीकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी तयार झालेले जे मोमोज आहेत ते टाकायला सुरुवात केली. आणि सो ते गोल्डन अँड ब्राऊन होईपर्यंत मी मस्तपैकी त्याला फ्राय करून घेतलं. फ्राय मोमोज फक्त माझ्या हजबंडसाठी होते, कारण मला तर स्टीम मोमोजच खायचे होते. सो ते मस्तपैकी फ्राय होत होते आणि दुसरीकडे माझे स्टीम मोमोज तयार होत होते. तर सगळे मोमोज मी जे फ्राय करणार होते ते तयार झाले आणि मी ताटामध्ये व्यवस्थित सर्व करायला सुरुवात करते. सो ते सर्व झाले आणि त्याच्यानंतर मी स्टीम मोमोज चेक केले तर तेही छानपैकी मस्त उकडलेले होते. सो इकडे माझं फ्राईड मोमोजचं ताट तयार झालं आणि मी स्टीम मोमोज चाळणीतनं ताटात काढायला सुरुवात केली आहे. सो ते तुम्ही बघताय खालती थोडेसुद्धा चिटकलेले नाहीत, कारण मी व्यवस्थितपणे तेल लावलेलं होतं. तर ते गरम होते, त्यामुळे मला थोडा चटका बसत होता. सो हे माझं ताट तयार आणि हे त्यांचं ताट तयार. सो आम्ही मस्तपैकी व्हेज, फ्राईड आणि स्टीम मोमोज जेवायला घेतले. कसे झाले आणि सोबत तुम्ही माझ्या हजबंडची रिॲक्शन बघताच की त्यांना ते किती आवडलेत आणि छान टेस्टी असे मोमोज. तर हे मोमोज आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत खाल्ले. थँक्यू.